चण्याचे फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपल्याला हे चणे खायलाच हवे. टेस्टी आहेत, हेल्दी आहेत आणि आज असंच मी चण्याची एक मस्त अशी रेसिपी तुम्हा सर्वांकरता घेऊन आलेली आहे. मस्त असा चणा मसाला बनवूया आणि असा चणा मसाला बनवला ना तुम्हाला ढाबा आणि रेस्टॉरंट जायची गरज नाही. प्रत्येक वेळी बाहेर जाऊन असं खायची काही गरज नाही. त्याहीपेक्षा छान आपण मस्त असं घरी बनवू शकतो. तर इथे मी 1 कप चणा रात्रभर भिजत घातलेला होता. 7 ते 8 तास व्यवस्थित असा भिजायला हवा आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा भिजलेला आहे. भिजल्यानंतर काय करायचं, त्याला 1-2दा स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर आता आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत. तर हे चणे घालायचे आपण कुकरमध्ये आणि नंतर आपण यात घालायचं पाणी. तर पाणी किती घ्यायचं, चणे बुडतील एवढंच पाणी घ्यायचं, खूप पाणी घालायचं नाही. तर चणे बुडतील एवढंच पाणी मी यात घातलेलं आहे. दालचिनी घेतली आहे, 1 चक्री फूल घेतलं आहे आणि थोडेसे मिरे घेतलेले आहेत. नंतर त्यात घालायचं 1 तेजपान, थोडंसं मीठ घालायचं आपण. मीठ अगदी थोडंसंच घालायचं कारण आपल्याला नंतर पण मीठ वापरायचं आहे. मिक्स करून घ्यायचं हे सर्व, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि कुकरचं झाकण बंद करायचं आणि 5 ते 6 शिट्ट्या करून आपल्याला हे चणे उकळून घ्यायचे. थोडा वेळ लागतो याला. तर चणे उकळतात तेव्हापर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया. तर गॅसवर मी ठेवला एक पॅन, तेल गरम केलं आहे. त्यात घालायचं 1 तेजपान, 2-3 लवंग घ्यायचे आणि 2 हिरवी वेलची घ्यायची. काही सेकंद याला तेलात परतून घ्यायचं. नंतर यात घालायचं आलं लसणाची पेस्ट. तर आलं लसूण मी थोडंसं खलबत्त्यात असं बारीक करून घेतलं आहे. आलं लसणची पेस्ट नाही वापरली आहे. जर तुमच्याकडे असेल आलं लसणाची पेस्ट ती वापरली तरी चालेल. मी मात्र हलकंसं कुटून घेतलं कारण याची चव ना अगदी मस्त लागते. तुमच्याकडे पेस्ट असेल तुम्ही तीही वापरली तरी चालते. तर आता हे 1 ते 1.5 मिनिट परतून घेऊया याचा कच्चेपणा जातपर्यंत. नंतर मी घातलं आहे अर्धा चमचा जिरं. तर जिरं सुरुवातीला घालायचं, मी विसरले म्हणून मी आत्ता घातलं. तर आलं लसण घालायच्या आधी जिरं घालायचं, नंतर आलं लसण घालायचं. नंतर 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, त्यासुद्धा काही सेकंद आपण परतून घेऊया. नंतर आपण यात घालायचा कांदा. तर 2 मिडियम साईजचे कांदे मी घेतले आहेत, मस्त असे बारीक करून घेतलेले आहेत. आता कांदा आपण परतून घेऊया. गॅस मिडियम ठेवायची. मिडियम गॅसवर कांदा आपल्याला डार्क रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटे लागतात. तर कांदा बघा मस्त असा रंग आलेला आहे. थोडासा कढीपत्ता घालायचा, परत एकदा मिक्स करून घ्यायचं. नंतर यात आपण हळद घालायची, थोडंसं लाल तिखट घालायचं आणि थोडासा गरम मसाला घालायचा. आता सर्व मसाले तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला किती लागतं तिखट त्या अंदाजे तुम्ही घाला. तर आता हे सगळे पावडर मसाले एकदा आपण फिरून घेऊया काही सेकंदाकरता, म्हणजे याचासुद्धा कच्चेपणा आहे तो निघून जाईल. नंतर यात घालायचं टमाटर. तर 2 मिडियम साईजचे टमाटर मी बारीक करून घेतलेले आहेत. टमाटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, त्याचासुद्धा आंबटपणा जायला हवा. आता यात आपण घालायचं थोडंसं मी घातलं आहे छोले मसाला आणि 1 चमचा मी घेतला आहे धणे जिरं पावडर. आता हे मसाले सुरुवातीला घातले तरीही चालेल. थोडी कसुरी मेथी घातली आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर आता हे सर्व मसाले एका वेळेला घातले तरीही चालेल. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. नंतर काय करायचं, यात पाणी घालायचं. पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि हा मसाला 4 ते 5 मिनिटे आपल्याला मस्त असा शिजून घेऊया. तर मसाला शिजतो, इकडे आपण कुकर बघूया. तर कुकर आपलं थंड झालेलं आहे. झाकण काढून घेऊया आणि चणे बघा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. मी एकूण 6 शिट्ट्या केल्या आहेत. मीडियम गॅसवर मी 6 शिट्ट्या केल्या आहेत आणि चणे अगदी मस्त शिजले आहेत. खूप असे ओव्हर कुक करायचे नाही. तर इथे बघा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. आता यातले जे खडे मसाले आहेत ना ते तेवढे आपण काढून घेऊया कारण त्याची आपल्याला गरज नाही. त्याचा फ्लेवर पूर्ण असा उतरलेला आहे, त्यामुळे हे सगळे खडे मसाले आपण काढून घेऊया कारण खाताना ते तोंडात आले ना तर मग ते चांगलं लागत नाही. आता थोडेसे चणे आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याला थोडंसं आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. आणि इकडे मसालासुद्धा आपला मस्त तयार झालेला आहे. तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदा फिरून घेऊया आणि या मसाल्यात तुम्ही कुठलीही भाजी करू शकता, व्हेज नॉनव्हेज कुठलीही भाजी करू शकता, अगदी मस्त होणारच. आणि तुम्ही बघू शकता मसाला अगदी परफेक्ट झाला आहे, सुरेख रंग आलेला आहे. आणि यात आपण घालायचे आता जे चणे आपण मिक्सरमध्ये फिरवले ना ते घालायचे. तर आता चणे बारीक करताना खूप त्याची पेस्ट करायची नाही, हलकंसं जाडसर ठेवायचं. म्हणजे जसं आपण मसाला करतो ना तशी अगदी त्याची पेस्ट करायची नाही. ते सुद्धा 1 मिनिटभर आपण परतून घेऊया. नंतर आपण यात घालायचे उकडलेले चणे. चणे घालून एकदा फिरून घेऊया आपण. नंतर आपण यात घालायचं मीठ आणि पाणी.
चणे शिजलेलेच आहेत तरीसुद्धा आपल्याला थोडे शिजवायचे आहेत, म्हणून मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे. मीठ सुरुवातीला आपण घातलेलं आहे, लक्षात ठेवायचं. एकदा मिक्स करून घ्यायचं हे आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी एक उकडी काढायची आणि ही भाजी 10 ते 12 मिनिटे आपण शिजवून घेऊया. तर 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता काय भाजी झाली आहे. तुम्ही जर या पद्धतीने कधी भाजी बनवली ना, असा हा रस्सा थोडासा वाटीत घ्यायचा आणि हा रस्सा तुम्ही पिऊन बघा. इतका मस्त लागतो ना, इतकी मस्त चव लागते याची. नक्की तुम्ही एकदा हा रस्सा थोडासा पिऊन बघा. त्यावेळी मी थोडंसं याला ना रस्सा केला आहे भातासोबत खाण्याकरता, कारण याचा जो रस्सा आहे ना मस्त लागतो. तर एकदा आपण हे फिरून घेऊया आणि ह्याच्याकरता एक साधा असा सिंपलसा आपण तडका करून घेऊया. तर गॅसवर मी ठेवला आहे तडका पॅन, त्यात घातलं आहे तेल. तेलऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल. लसूण घालायचं. लसूण मात्र उभा आणि पातळ कापायचा. लसणाला थोडासा रंग येऊ द्यायचा. नंतर त्यात घालायची 1 हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. काही सेकंद आपण हे असंच ठेवायचं गॅसवर. थोडंसं आपण फिरवून घेऊया चमच्याने आणि आता हा गरम गरम तडका आपण घालायचा आपल्या चणा मसाल्यामध्ये. तर चण्या मसाला बघा मस्त झालेला आहे. आता आपण सुरुवातीला थोडंसं आपण यात कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं. मी रस्सा केला आहे भातासोबत खाण्याकरता, कारण हा रस्सा ना अगदी मस्त लागतो. आता यात आपण घालायचा तडका. गरम गरम तडका घालायचा. या तडक्याने ना ह्या चण्या मसाल्याची टेस्ट ना अजून वाढते. आणि एकदा आपण अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हा तडका आहे ना मसाल्यामध्ये, चण्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण तेवढीच मस्त आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. प्रत्येक वेळी आपल्याला हॉटेलमध्ये किंवा ढाब्यात जायची गरज नाही. त्याहीपेक्षा छान अशा भाज्या आपण घरी बनवू शकतो. तर इथे मस्त आपला चणा मसाला तयार झालेला आहे ढाबा स्टाईल. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.